पुढील बातमीकडे बातमी उद्धव ठाकरे यांच्या विधानासंदर्भात धनुष्यबाण हे पक्षचिन्ह पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय। शिवसेना भवन येथे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक झाली। या बैठकीमध्ये त्यांनी पक्षचिन्हाबाबत मोठं भाष्य केलंय। सुप्रीम कोर्ट पक्षचिन्ह एकतर आपल्याला देईल किंवा ते गोठवून टाकेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेत। आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेजी आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनीषाजी, उद्धव ठाकरे यांनी एक मोठं भाष्य केलेलं आहे। पक्षचिन्ह एकतर आपल्या पक्षाला मिळेल किंवा ते गोठवलं जाईल असं म्हटलेलं आहे। यावर आपली पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की जे काय आता उरलेले त्यांच्याकडे पदाधिकारी किंवा शिवसैनिक कार्यकर्ते आहेत, आता त्यांना थोपवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांना करावं लागेल। आतापर्यंत जी काही न्यायिक लढाई आहे ती आमच्या बाजूनी, एकनाथ शिंदेच्या बाजूनी म्हणजे लागलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की खरी शिवसेना, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाची जी शिवसेना आहे त्याचं नेतृत्व आज एकनाथजी शिंदे करत आहेत आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे। परंतु उद्धव ठाकरेंना तो विश्वास नसल्यामुळे कार्यकर्त्यांना आता कशा पद्धतीने थोपवून ठेवायचं की अधिक लोक जाऊ नये सोडून, कारण तसंही त्यांना जायच्या अगोदरच ते लोकांना गेट आउट असं म्हणतात, परंतु एकीकडे अशा पण गोष्टी त्यांना सांगून थांबवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे ही सगळी दुटप्पी भूमिका त्यांची आहे। जी, मात्र मनीषाताई, खरोखरच जर पक्षचिन्ह गोठवलं, जर तुमच्याही पक्षाला मिळालं नाही तर तुमच्या पक्षासमोर सुद्धा काही आव्हानं उभी राहू शकतात। बघा, मला असं काय वाटतंय की निकाल लागल्यावरच ह्याच्यावर बोलता येईल, कारण जर ही न्यायिक लढाई आहे त्याच्यावर जर तरवर प्रश्नोत्तर करण्यात अर्थ नाहीये की त्यांचे नाही झालं तर काय वगैरे। तुम्ही मला जो प्रश्न उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यात विचारला त्याबद्दल मी आपल्याला उत्तर दिलेलं आहे। ठीक आहे मनीषाताई, तुम्ही अशाच जोडलेल्या राहा। आपल्यासोबत किशोरी पेडणेकर सुद्धा जोडलेले आहेत। किशोरताई, मनीषाताई सध्या असं म्हणतात की पक्षचिन्ह हे आमच्याकडेच आहे आणि हे आमच्याकडेच राहणार। उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातून कार्यकर्ते पदाधिकारी निघून जाऊ नयेत यासाठी त्यांना अशी आश्वासनं देत आहेत। काय उत्तर द्याल? कोण मनीषाताई? कोण मनीषाताई? मनीषा कायंदे। कायंदेंची एकच निशाणी आहे का? सुरुवातीपासून त्या काय सांगणार हो? मुळामध्ये ऐका, सगळा कोर्टात आहे ना आणि निघून जाऊ नये हे वगैरे। अरे आणखीन 2 वर्षांनी तुम्ही सांगाल ह्यात तेवढ्या आहे। आम्ही धनुष्यबाण हे बाळासाहेबांचं उद्धव त्याच्यानंतर जे आम्ही चालवलंय तर कोर्टाची फाईट चालली आहे त्याच्यावरनं त्यांनी सांगितलंय। मग तुम्ही मॅनेज केलंय का कोर्ट? इतक्या उघडपणे सांगताय ते आम्हालाच मिळणार हा कॉन्फिडन्स येतो कुठून? मॅनेज केलंय म्हणजे काहीतरी केलंय। आम्हाला आजही तसं वाटतंय, एकतर सगळं हे बघता आम्हाला मिळेल, नाही बघता गोठवतील, पण हे तर इतक्या उघड सांगताय आम्हालाच मिळणार, त्याचा अर्थ काहीतरी आहे, समथिंग इज रॉंग। बरं, मात्र किशोरताई, हे चिन्ह पक्षचिन्ह एकतर तुमच्या पक्षाला किंवा गोठवलं जाईल हे उद्धव ठाकरे का तुम्ही कुठल्या आधारावर सांगताय? असे कुठले पुरावे कोर्टामध्ये सादर केलेत त्या आधारावर सांगताय? पुरावे द्या तुम्हाला सांगायचे, आम्ही कोर्टात देतोय आणि आतापर्यंतचे काही निकाल जे कोर्टात लागतात, हो, गेल्या 2022 पासून कोर्टाचे निकाल किंवा 14 पासून निकाल काही बदलत आहेत, मान्य आहे, पण तरी पण कोर्टावर विश्वास ठेवून जे काही आम्ही पुरावे दिलेत त्याच्यावर वाटतंय। बरं, ठीक आहे किशोरताई, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।